Hello student, today we are going to study our next topic, factor regulating or affecting enzyme activity. कोणकोणते फॅक्टर आहेत जे एन्झाईम ॲक्टिव्हिटी रेग्युलेट करतात किंवा मग अफेक्ट करतात? pH, टेम्परेचर, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन अँड इनहिबिटर. These are the factor which can inhibit the enzyme activity. आपल्याला हे pH, टेम्परेचर, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, एन्झाईम आणि इनहिबिटर हे फॅक्टर बघायचे आहेत जे एन्झाईम ॲक्टिव्हिटी अफेक्ट करतात. कशा प्रकारे अफेक्ट करतात ते आपण या ठिकाणी बघू. सो फॅक्टर अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. कॉन्टॅक्ट बिटवीन एन्झाईम अँड सबस्ट्रेट इज मोस्ट इसेन्शियल. एन्झाईम आणि सबस्ट्रेटचा कॉन्टॅक्ट होणे हे फार महत्त्वाचे असते एन्झाईम ॲक्टिव्हिटीसाठी. आता जे काही फॅक्टर हे एन्झाईम ॲक्टिव्हिटीला इन्फ्लुएन्स करतात ते आपण खालील प्रकारे बघू. पहिला फॅक्टर आपण घेऊ एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. एन्झाईम ॲक्टिव्हिटीमध्ये एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनचा काय रोल आहे किंवा एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनने कशी अफेक्ट होते हे आपण यात बघू. ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम इज इन्क्रीज्ड. ज्या प्रकारे आपण एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन हे हळूहळू वाढवत जर गेलो, द वेलोसिटी म्हणजे स्पीड, वेलोसिटी ऑफ द रिॲक्शन प्रपोर्शनेटली इन्क्रीजेस. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण एन्झाईम रिॲक्शनमध्ये ॲड करत गेलो त्याचप्रमाणे त्या रिॲक्शनचा रेटसुद्धा हा वाढत जातो. आता ही एक डायग्रॅम आहे बघा. याच्यात आपण एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आणि एन्झाईम ॲक्टिव्हिटी कशा प्रकारे एकमेकाशी रिलेटेड असते ते बघू. तर या ठिकाणी बघा, हा एक कंटेनर आहे. या कंटेनरमध्ये 30 सबस्ट्रेट मॉलिक्यूल आपण ॲड केलेले आहेत. आता आपण सुरुवातीला काय करणार, 5 एन्झाईम मॉलिक्यूल याच्यात ॲड करणार. 5 एन्झाईम मॉलिक्यूल हे 5 सबस्ट्रेट मॉलिक्यूल बरोबर या ठिकाणी बाइंड झालेले आहेत. या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये दिसतंय. ओके. आणि याचा जर आपण ग्राफ काढला तर आपण या ठिकाणी एन्झाईम ॲक्टिव्हिटी आणि इकडे एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन आणि या ठिकाणी एन्झाईम ॲक्टिव्हिटी असं ग्राफ प्लॉट करू. तर 5 एन्झाईम मॉलिक्यूल ॲड केल्यानंतर रिॲक्शन या ठिकाणी आहे. ओके, वाढत आहे. आपण थोड्या वेळाने परत 5 एन्झाईम मॉलिक्यूल ॲड केले. ओके, ते जे फ्री सबस्ट्रेट मॉलिक्यूल असतील त्यांना ते बाइंड होतील. अशा प्रकारे टोटल झाले 10 मॉलिक्यूल. ओके, ग्राफवर बघा, पहिल्या रिॲक्शनमध्ये आणि हे दुसऱ्या रिॲक्शनमध्ये. तर हा ग्राफ स्ट्रेट लाईनमध्ये वाढत आहे. नंतर आपण अजून 5 एन्झाईम मॉलिक्यूल ॲड केले तर काय होणार, टोटल किती मॉलिक्यूल होतील, 5, 10 आणि 15. तर या ठिकाणी 15 मॉलिक्यूल सबस्ट्रेट हे 15 मॉलिक्यूल ऑफ एन्झाईम बरोबर मॅच होतील. म्हणजे 15 एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झालेले आहेत. तर या ठिकाणी ग्राफमध्ये आपण कसं दाखवणार, सुरुवातीला 5, मग 10 आणि या ठिकाणी 15. तर ज्या प्रकारे आपण एन्झाईम ॲड करत आहोत त्या प्रकारे रिॲक्शनचा रेट हा वाढतच आहे. अशा प्रकारे आपल्याला एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय मिळतो, स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. जितक्या एन्झाईम ॲड करत जाणार तितकी रिॲक्शन ही वाढत जाईल. याच्यामध्ये कंडिशन फक्त एवढी आहे की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हा अनलिमिटेड असला पाहिजे. ओके, जोपर्यंत 30 होत नाही, आता आपण 30 मॉलिक्यूल घेतलेले सबस्ट्रेटचे, तोपर्यंत काय होणार, रिॲक्शनचा रेट हा वाढतच जाणार आहे. म्हणून आपल्याला इथं स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. ओके. दुसरा आहे फॅक्टर जो एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतो, तो आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. इन्क्रीज इन द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅज्युअली इन्क्रीजेस द वेलोसिटी ऑफ एन्झाईम रिॲक्शन. ज्या प्रकारे आपण सबस्ट्रेट ॲड करत गेलो, आपण मागच्या उदाहरणात बघितलं की आपण सबस्ट्रेट मॉलिक्यूल ठेवले होते. आता आपण एन्झाईम मॉलिक्यूल या ठिकाणी ठेवू आणि हे या एन्झाईम
मध्ये आपण काय ॲड करणार आहोत, आपण ॲड करणार सबस्ट्रेट. समजा सुरुवातीला इतके सबस्ट्रेट आपण टाकले तर काय होणार, रिॲक्शनचा रेट हा वाढत जाईल. अजून एवढे टाकले तर हे सगळे जे ब्लू कलरचे डॉट आहेत ते म्हणजे एन्झाईम, त्यांच्याबरोबर मॅच होत आहे. जसे जसे आपण सबस्ट्रेट ॲड करत जाऊ तसं तसं रिॲक्शन ही वाढत जाणार. पण कुठपर्यंत येतो, जोपर्यंत एन्झाईम मॉलिक्यूल अवेलेबल आहेत तोपर्यंत. ठीक आहे, तोपर्यंत ही रिॲक्शन ही वाढत जाईल. आणि जेव्हा एन्झाईम मॉलिक्यूल हे सगळे एंगेज होऊन जातील, एकही एन्झाईम मॉलिक्यूल प्रेझेंट नसेल, तेव्हा काय होणार, रिॲक्शनचा रेट हा कमी होईल. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ग्राफ कसा मिळणार आहे बघा. आपल्याला या प्रकारे ग्राफ मिळणार. सुरुवातीला रिॲक्शन रेट फास्टर, नंतर जसे जसे एन्झाईम एंगेज होत जातील, जसे जसे फ्री एन्झाईम कमी होत जातील, रिॲक्शन रेट हा कमी होत जाईल. आणि सगळे एन्झाईम एंगेज झाल्यानंतर रिॲक्शनचा रेट हा काय होणार, कमी होऊन जाईल. या ठिकाणी बघा या प्रकारे. आणि या ठिकाणी एकही एन्झाईम उरणार नाही, तेव्हा आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल. अ रेक्टँग्युलर हायपरबोला इज ऑब्टेन. ठीक आहे, रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ आपल्याला मिळणार आहे. अगेन्स्ट आपण कसा तो हायपरबोला करणार, ग्राफ बनवणार. वेलोसिटी ऑफ द रिॲक्शन अगेन्स्ट द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ओके, 3 डिस्टिंक्ट फेजेस ऑफ रिॲक्शन आर ऑब्झर्व. 3 आपल्याला मेन फेजेस दिसणार आहेत या ठिकाणी. ग्राफ बघू आपण. हा बघा, हा हायपरबोला ग्राफ आहे. वेलोसिटी ऑफ द रिॲक्शन अगेन्स्ट द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. ज्या प्रकारे आपण सबस्ट्रेट ॲड करत जाऊ त्या प्रकारे आपल्याला रिॲक्शन ही वाढत जाईल. पण जसे फ्री एन्झाईम कमी होत जातील तसे रिॲक्शन रेट हा कमी होत जाईल. आणि सगळेच फ्री एन्झाईम संपल्यानंतर ही रिॲक्शन एका स्टेडी स्टेटमध्ये, एका कंटिन्युअस फेजमध्ये, म्हणजे यानंतर रिॲक्शन ही वाढणार नाही, कारण की सगळे एन्झाईम एंगेज झालेले आहेत. तर आपल्याला 3 फेज मिळतात. ए फेज, ज्याला आपण म्हणतो लिनियर फेज, स्ट्रेट लाईन कंटिन्युअसली वाढत आहे. नंतर आपल्याला मिळते बी, तो आहे एक कर्व. ओके, आणि सी आहे ऑलमोस्ट अनचेंज, म्हणजे ही असेल एक स्ट्रेट लाईन, ज्या ठिकाणी रिॲक्शन ही वाढतच नाही. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला एक रेक्टँग्युलर हायपरबोला ग्राफ मिळतो या ठिकाणी सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनमध्ये. जर आपण टेम्परेचर्स बघितला, टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो एन्झाईम ॲक्टिव्हिटीवर, तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघा, इफेक्ट ऑफ टेम्परेचर. वेलोसिटी ऑफ द एन्झाईम रिॲक्शन इन्क्रीजेस विथ इंक्रीज इन अ टेम्परेचर अप टू द मॅक्सिमम अँड देन डिक्लाइन्स. कोणत्याही एन्झाईमची रिॲक्शन, जर आपण एखाद्या कंटेनरमध्ये एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स टाकलेला आहे आणि त्याला आपण हीट करतोय किंवा मग त्याला बाहेरून टेम्परेचर मिळतं आहे, तर त्यांचा रिॲक्शन रेट हा वाढत जातो. कुठपावे तो वाढत जाईल, हे बघा, आपण टेम्परेचर हळूहळू वाढवलं तर रिॲक्शन रेट हा वाढत जाईल. कुठपर्यंत, ऑप्टिमम टेम्परेचरपर्यंत. ओके, प्रत्येक एन्झाईमचा एक पर्टिक्युलर ऑप्टिमम टेम्परेचर पॉईंट असतो. त्याच्यावर या पॉईंटवर त्याची ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी मिळते, म्हणजे मॅक्सिमम ॲक्टिव्हिटी मिळते सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर आपण जर टेम्परेचर वाढवतच राहिलो तर काय होणार, त्याची ॲक्टिव्हिटी हळूहळू कमी होऊन जाईल, कारण की त्याला, या एन्झाईमला फक्त एवढं टेम्परेचर नेसेसरी आहे. पण त्याच्याहून जास्त जर टेम्परेचर आपण या ठिकाणी वाढवलं तर काय होणार, तो एन्झाईम डिनेचर होऊन जाईल, इनॲक्टिव्ह होऊन जाईल. कारण की ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन काही विशिष्ट टेम्परेचरच्या वर जर आपण त्यांना तापवलं तर ते डिनेचर होऊन जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात. त्याप्रकारे एन्झाईमसुद्धा त्याची ॲक्टिव्हिटी कमी करून घेणार जर आपण एक पर्टिक्युलर लेवलच्या वर टेम्परेचर वाढवलं तर. अशा प्रकारे आपल्याला
कोणता ग्राफ मिळतो? या ठिकाणी आपल्याला बेल शेप ग्राफ मिळतो. ऑप्टिमम टेम्परेचर फॉर मोस्ट ऑफ द एन्झाईम इज बिटवीन 40 to 45. ऑप्टिमम टेम्परेचर बहुतेक एन्झाईमचं किती आहे? 40 to 45 या रेंजमध्ये. ओके. हावेवर फ्यू एन्झाईम, पण काही एन्झाईम आहेत जसं आहे वेनम फॉस्फोकायनेज, मसल ॲडिनिलेट कायनेज. हे एन्झाईम हे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला सुद्धा ॲक्टिव्ह राहतात. प्लांटमध्ये एन्झाईम आहे युरिएज, तो त्याची ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी आहे 60 डिग्री सेल्सिअस. तो 60 डिग्री सेल्सिअसला त्याची ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी दाखवतो. ओके. दिस मे बी ड्यू टू द व्हेरी स्टेबल स्ट्रक्चर अँड कन्फर्मेशन ऑफ दीज एन्झाईम. आणि हे जास्त टेम्परेचरला काम करणाऱ्या एन्झाईमचं स्ट्रक्चर हे फार स्टेबल असल्यामुळे ते मॅक्सिमम टेम्परेचरला, जास्तीत जास्त टेम्परेचरला, ज्या टेम्परेचरला बाकी एन्झाईम डिनेचर होऊन जातात त्या टेम्परेचरला ते काम करतात. तर अशा प्रकारे आपल्याला टेम्परेचरचं जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला या ठिकाणी कोणता ग्राफ मिळणार आहे? बेल शेप्ड कर्व. ओके. बेल शेप्ड, बेलसारखा आहे त्याप्रमाणे. नंतरचा जर आपण बघितला इफेक्ट ऑफ pH. ओके. तर प्रत्येक एन्झाईमला काम करण्यासाठी ठराविक pH लागतो. तर याचाही ग्राफ आपल्याला कसा मिळणार आहे? बेल शेप्ड. ओके. या ठिकाणी ही बेल शेप्ड ग्राफ मिळणार. सुरुवातीला आपण एखाद्या रिॲक्शनमध्ये pH जर वाढवत गेलो तर त्या एन्झाईमचा जो ऑप्टिमम pH असेल, ओके, ऑप्टिमम pH म्हणजे जेव्हा त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी त्या pHला मॅक्सिमम असते. त्याच्यानंतर जरी आपण pH वाढवत गेलो तर काय होणार आहे? तर आपल्याला एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही हळूहळू कमी झालेली मिळते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सुद्धा बेल शेप्ड कर्व मिळणार आहे. ओके. increase in hydrogen ion concentration, that is pH, considerably influence the enzyme activity. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन आपण जर वाढवत राहिलो तर ते एन्झाईम ॲक्टिव्हिटीला इन्फ्लुएन्स करते. ओके. आणि आपल्याला मिळतो आपल्याला मिळतो बेल शेप्ड कर्व. नॉर्मली ऑप्टेन. ईच एन्झाईम हॅज इट्स ऑप्टिमम pH. प्रत्येक एन्झाईमचा ऑप्टिमम pH असतो. ॲट विच वेलोसिटी इज मॅक्सिमम. त्या pHला काय होणार? त्या ऑप्टिमम pHला त्या एन्झाईमची वेलोसिटी म्हणजे रिॲक्शन ही ऑप्टिमम मॅक्सिमम असेल, सगळ्यात जास्त वेलोसिटी असेल. पण त्याच्याहून खाली किंवा त्याच्याहून जास्त जर pH झाला तर काय होणार? एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही सुद्धा इन्फ्लुएन्स होते. एन्झाईम ॲक्टिव्हिटी ही सुद्धा लो होऊन जाते, कमी होणार. एक्स्ट्रीम pHला काय होणार? एक्स्ट्रीम pHला तो एन्झाईम पूर्णपणे त्या ठिकाणी इनॲक्टिव्ह होऊन जाईल. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी एन्झाईम ॲक्टिव्हिटी pH हा फार महत्त्वाचा असतो. या ठिकाणी आपल्याला काही एक्झाम्पलसुद्धा द्यावे लागतात. मोस्ट ऑफ द एन्झाईम ऑफ हायर ऑर्गॅनिझममधले एन्झाईम शो ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी अराउंड pH 6 to 8. There are however many exception like पेप्सिन. आता त्या ठिकाणी बहुतेक एन्झाईम आहेत ज्यांचा pH आहे 6 to 8, पण काही एन्झाईम असतात जे 1 to 2 pHमध्ये, ॲसिडिक pHमध्ये, जसं आहे पेप्सिन. आणि 4 to 5 pHला ॲसिड फॉस्फेटेज काम करतो. अल्कलाईन फॉस्फेटेज हा अल्कलाईन pHला म्हणजे 10 to 11 या pHला काम करतो. ती त्याची त्याचा ऑप्टिमम pH आहे. एन्झाईम फॉर फंजाई अँड प्लांट आर मोस्ट ॲक्टिव्ह इन ॲसिडिक pH 4 to 6. ओके. फंजाई आणि प्लांटमध्ये जे एन्झाईम असतात त्यांची ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी 4 to 6 pHला आपल्याला बघायला मिळते.